संगमनेर तालुक्यामधील बोटा जिल्हा परिषद गटातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या अंतिम टप्प्यात माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी बोटा गटातील वनकुटे, बोटा, कुरकुटवाडी, अकलापूर, घारगाव यांच्यासह विविध गावांमध्ये प्रचार बैठका घेतल्या। युवकांसह आबालवृद्धांचा या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यावेळी गणातील पठार भागातील असंख्य कार्यकर्ते हजर होते। अजय फटांगरे यांच्या रूपाने काँग्रेसने अत्यंत सक्षम आणि विकासाचा दृष्टिकोन असलेला उमेदवार देऊ केला आहे। आपण काँग्रेसने दिलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गटातील उमेदवारांना प्रचंड मतांनी विजय करावा असं आवाहन माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलं। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे बोटा गटामध्ये उभे आहेत आणि मला खात्री आहे की यावेळेस बोटा गटातील जिल्हा परिषदचे उमेदवार अजय फटांगरे आणि गणातील आमचे दोन्ही उमेदवार सुहास वाळुंज आणि प्रियंकाताई हे खूप चांगल्या मताने विजयी होतील। गेले 10 वर्ष जो अनुभव या सगळ्या नागरिकांनी घेतलेला आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून जी कामं त्यांची व्हायला पाहिजे ती होऊ शकली नाहीत हे नाकारता येणार नाही, विशेषतः जिल्हा परिषदच्या माध्यमातून। आणि सगळ्या आता लोकमत असं बनलेलं आहे की अजय फटांगरे असतील, सुहास वाळुंज असतील, प्रियंकाताई हाडाचे कार्यकर्ते, हे कोणी ठेकेदार नाही, मोठाले कामं मिळावात पुढं म्हणून काही उमेदवार यांच्या नाहीत आणि यांना विजयी केलं पाहिजे ही भावना सर्व जनमानसामध्ये आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला विजयामध्ये या उमेदवाराच्या विजयामध्ये झालेला आपल्या सगळ्यांना दिसेल। न्यूज रिपोर्टर सोनाली शेळके, एस9 मीडिया, संगमनेर।